नमस्कार, तुमचं पृथ्वीकास किचनमध्ये स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहोत शेवळ्यांपासून सँडविच कसं बनवायचं ते. चला तर आपण बघूया. त्यासाठी आपण एक वाटी इथे शेवळ्या घेतल्यात. बारीक रव्याच्या शेवळ्या आहेत ह्या. त्यानंतर आपण ह्याच्यासाठी वापरणार आहोत दही आणि रवा. तर आता ह्याच्यामध्ये आपण सर्वात अगोदर दही टाकून घेऊया. 7-8 चमचे आपण याच्यामध्ये दही टाकणार आहोत. तर शेवळ्या भिजल्या पाहिजेत, एक पद आपल्याला दही पाहिजे. त्यानंतर आपण याच्यावर 2 टीस्पून रवा टाकणार आहोत. त्याला आता आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. कांदा टाकणार आहोत. थोडी शिमला मिरची बारीक चिरून घेतली आहे. त्यानंतर बारीक चिरून घेतलेली मिरची आहे आणि गाजर आहे. तर मिरची तुम्ही तुमच्या चवीनुसार घाला. तुम्हाला तिखट हवं असेल तर घाला, नाहीतर नाही घातली तरी चालेल. त्यानंतर आपण याला छान मिक्स करून घेऊया. त्याला 5 ते 6 मिनिटासाठी असं सोडून देऊया. यावर मीठ चवीपुरतं मीठ टाकूयात यामध्ये. तर 5 मिनिटं झाले आहेत. तुम्ही बघू शकता आपलं ज्या शेवळ्या आपण दह्यामध्ये भिजवून ठेवल्या होत्या, दही टाकूयात थोडंसं. चिली फ्लेक्स टाकते थोडंसं. त्यानंतर ह्यामध्ये पण टाकूया थोडंसं आपण इथं ऑरिगॅनो टाकले बस. आता आपण याला छान मिक्स करून घेऊया. मध्येच या पाण्यामध्ये मी थोडंसं तेल घेतले आणि राई जिऱ्याचा तडका करून कढीपत्ता टाकून आपण यावर तडका टाकूया. बघू शकता तडका रेडी आहे. आता हा तडका याच्यावर टाकूया. तुम्ही बघू शकता आपलं बॅटर अशा प्रकारे झालेलं आहे. खूप छान प्रकारे आता ह्या सॉफ्ट झालेत. आता आपण ह्याला सँडविच मेकरमध्ये टाकूयात. त्यासाठी आपण हे सँडविच मेकर वापरणार आहोत. त्याच्यासाठी आपण ह्याला दोन्ही साईडने ऑइलिंग करून घेऊया. तुम्हाला बटर आवडत असेल तर तुम्ही बटरनी करू शकता. त्याला दोन्ही साईडने आपण छान तेल लावून घेऊया. त्या साईडला पण लावलं. छान प्रकारे याला तेल तर व्यवस्थितपणे असं आपण यामध्ये पसरवून घेऊयात. आता ह्याला आपण बंद करून घेऊया आणि 4 ते 5 मिनिटासाठी गॅसवरती शेकून घेऊया. आता ह्याला अशा प्रकारे आपण दोन्हीही साईडने सँडविचला छान. तर अशा प्रकारे देता आपण आपला सँडविच ओपन करून बघूया. मी बघू शकता किती छान प्रकारे आपलं सँडविच झालं आहे. तर आपण ह्याला प्लेटमध्ये काढून घेऊया. छान प्रकारे दोन्हीही साईडने आपण बघून घेऊया. बघू शकता किती छान प्रकारे झालं आहे. अशा प्रकारे आपलं सँडविच बनवून तयार आहे. अशा प्रकारे सँडविच रेडी आहे. आता तुम्ही ह्याला सॉस बरोबर तुम्हाला हव्या तशा चटणी बरोबर ह्याला खाऊ शकता.